कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील नवे संशोधन आणि कौशल्ये आत्मसात करण्यासाठी संजीवनी विद्यापीठानं ऑक्सफर्ड विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी स्थापन केलेल्या एरडोस रिसर्च संस्थेसोबत परस्पर सामंजस्य करार केला आहे. एरडोस संशोधन संस्थेचे संशोधक आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अजित जावकर आणि संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे संजीवनी विद्यापीठानं जागतिक पातळीवर एआय क्षेत्रात महत्त्वाचं पाऊल टाकलंय. या एमओयू अंतर्गत एआय असिस्टंट रिसर्च सेंटर स्थापन होणार आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाला हेच अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया प्राध्यापक जावकर यांनी व्यक्त केली. उपस्थित प्राध्यापक आणि संशोधकांनी टाळ्यांच्या गजरात या कराराचं स्वागत केलं. संजीवनी विद्यापीठाच्या दृष्टीने आजचा दिवस एआय तंत्रज्ञानासोबत वाटचाल करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल अशी प्रतिक्रिया संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. विद्यापीठाच्या सभागृहात हा परस्पर सामंजस्य करार संपन्न झाला. यावेळी संजीवनी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर डॉक्टर एजी ठाकूर, स्ट्रॅटेजिक ॲडवायझर डॉक्टर शांतम शुक्ला, संजीवनी शैक्षणिक संकुलाचे विविध संस्थांचे डायरेक्टर्स, प्राचार्य, डीन आणि विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राध्यापक जावकर म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर जगभर प्रत्येक क्षेत्रात वाढलाय. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा मूळ उद्देश संशोधनाच्या माध्यमातून दैनंदिन अडचणी सोडवणं हा आहे. संशोधनात्मक वातावरण संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये तयार व्हावं यासाठी हा करार महत्त्वाचा ठरेल. एरडोस रिसर्च संस्था ही ऑक्सफर्ड विद्यापीठातील एआय तज्ज्ञ प्राध्यापकांची आहे. एआय संदर्भातील विद्यार्थ्यांना स्किल सेट देण्याच्या उद्देशानं तिची स्थापना केल्याचं त्यांनी म्हटलं. तर हा एमओयू आम्ही केला आहे तो एरडोस रिसर्च आणि संजीवनी बरोबर. आणि एरडोस रिसर्च आम्ही आहे ते ऑक्सफर्डचे प्रोफेसर्स आहोत आणि आम्ही ते तसं त्याच्या दृष्टीने तयार केली आहे. आणि याचा अर्थ असा होता आम्हाला की जी अकॅडमिक ड्रिव्हन इन्स्टिट्यूशन पासून आम्हाला रिसर्च ड्रिव्हन इन्स्टिट्यूशन करायचे आहे. याचा अर्थ काय होतो? रिसर्च ड्रिव्हन इन्स्टिट्यूशन म्हणजे काय? पॅटंट आहेत, पेपर आहेत, तसंच इंडस्ट्री कोलॅबोरेशन आहेत. आणि ह्याचा एक्झॅक्ट अर्थ काय होतो की आपण जे प्लॅटफॉर्म, टूल, प्रोडक्ट करणार, प्रोजेक्ट करणार, ते प्रोजेक्ट त्या स्टुडंट बरोबर राहिले पाहिजेत. म्हणजे आपण तो स्टुडंट गेला कुठेतरी कंपनीमध्ये गेला तर त्याच्या मागे ते नॉलेज, बॅकग्राऊंड, बॅकिंग पाहिजे, जे आमच्या शिक्षणाच्या थ्रू माध्यमाने कोलॅबोरेशनने आपण करू शकतो. हा सर, आपण जर बघितलं तर जगाच्या स्तरावर जे काही नॉलेज असेल ते संजीवनीच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्याचा फायदा होईल काय सांगा? जगाच्या स्तरावर नॉलेज आहे हे एआयचं खूपच फास्ट इव्हॉल्विंग होत आहे. आणि हे फास्ट इव्हॉल्विंग होण्यासाठी आपण एक वेळ फास्ट इव्हॉल्विंग होतं, पण त्याचा आपल्याला कसा ऍप्लिकेशन करता येईल हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण रुरल प्रॉब्लेम्स म्हणा, काही बाकीचे प्रॉब्लेम्स म्हणा, की इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स म्हणा, तर हा आपला हेतू असा असेल की एआयची नॉलेज, टेक्नॉलॉजी आहे ती ट्रान्सलेट कशी करायची आपण लोकल प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करण्यासाठी. आणि ते पहिल्यापासून अमित दादा आणि नितीन दादांचा फोकस होता. आणि ते माझा सुद्धा पर्सनल फोकस होता. माझ्या आधीचं काम केल्याप्रमाणे ते बारामती बोर्ड वगैरे. तर त्या मनाने मला ते नॅचरली कोलॅबोरेशन. तर संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे म्हणाले की संजीवनी युनिव्हर्सिटी ही रिसर्च ड्रिव्हन, संशोधन आधारित युनिव्हर्सिटी व्हावी अशी संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांची संकल्पना आजच्या करारामुळे साकार होईल. संजीवनी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे म्हणाले की संजीवनी विद्यापीठात या करारामुळे नवा अध्याय सुरू झालाय. आजचा दिवस संस्मरणीय ठरणार आहे. निश्चित आज संजीवनी विद्यापीठाच्या दृष्टीने हे एक फार महत्वाचं पाऊल आहे की ज्याच्यात आपण एक अकॅडमिक ड्रिव्हन युनिव्हर्सिटी पासून एक रिसर्च ड्रिव्हन युनिव्हर्सिटीकडे चाललेलो आहोत. आपल्या संस्थेचे संस्थापक कैलासवासी शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व वाटचाल चालू आहे. आणि आमचे चेअरमन आदरणीय नितीनदादा कोल्हे साहेब यांचं एक धोरण होतं की आपली विद्यापीठ ही जागतिक पातळीवर गेलं पाहिजे. आणि जागतिक पातळीवर जायचं म्हटलं तर रिसर्च हा डोमेन फार महत्वाचा आहे. संजीवनी विद्यापीठात आज दुसऱ्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत आणि ह्या 2 वर्षात ही प्रगती मला असं निश्चित वाटतं की ही एक फार अभिनंदनाची गोष्ट आहे आमच्या दृष्टीने की 2 वर्षात आम्ही एक जागतिक पातळीवरची संस्था एरडॉस रिसर्च बरोबर हा करार करत. या करारा थ्रू आम्ही एआय रिसर्च, एआय असिस्टंट रिसर्च सेंटर इथं संजीवनी विद्यापीठात एस्टॅब्लिश करत आहोत. त्याचबरोबर या थ्रू आम्ही पेटंट्स आणि पब्लिकेशन्स करणार आहोत.
त्याबरोबरच ट्रेन्ड ट्रेनर्स आमचे 5 फॅकल्टीज याच्या उपक्रमातून ट्रेन्ड ट्रेनर्स मॉड्यूल खाली सिलेक्ट झालेले आहे आणि विद्यार्थ्यांना युकेचे जे इंडस्ट्रीज आहेत तिथले जे प्रॉब्लेम्स आहेत तसेच भारतातल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत तिथले काय प्रॉब्लेम्स आहेत याचं हे अमलगेशन करून त्याच्यावर हे रिसर्च करणार. त्यामुळे निश्चितच विद्यार्थी आणि स्टाफ आणि विद्यापीठाच्या दृष्टीने हे फार चांगला उपक्रम आहे मला असं वाटतं. संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे डीन डॉक्टर महेंद्र गवळी यांनी सूत्रसंचालन केले, तर स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या डीन डॉक्टर कविता राणी यांनी आभार मानले. दरम्यान सामंजस्य करारामुळे संजीवनी विद्यापीठातील 5 प्राध्यापक आणि 18 विद्यार्थ्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठातील एर्डोस रिसर्च संस्थेमध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळेल. रिसर्च प्रोजेक्ट तयार करता येतील. ऑक्सफर्डला जाण्याची ही संधी मिळणार आहे. भारतामध्ये सुमारे 1200 विद्यापीठं असून मात्र संजीवनीसारख्या ग्रामीण भागातील विद्यापीठाला या रिसर्च संस्थेने सामंजस्य करार करण्याची संधी दिली ही फार मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे संजीवनी विद्यापीठ जागतिक पातळीवर पोहोचलं आहे. या करारामुळे AI तंत्रज्ञानाचं कौशल्य आणि नवे संशोधन आत्मसात करण्याची ही संधी ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ईस्टर्न मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, कोपरगाव.